नमस्कार मित्रांनो, आज जागतिक वास्तुकला दिन म्हणजेच वर्ल्ड आर्किटेक्चर डे होय। संपूर्ण जगामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा दिवस साजरा केला जातो। हा दिवस वास्तुविशारदांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी, स्थापत्य वारशाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन जीवनावर स्थापत्य रचनांचा प्रभाव प्रतिबिंबित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो। हा दिवस वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो। उदाहरणार्थ आर्किटेक्चरल टूर्स, प्रदर्शने आणि कार्यशाळा, डिझाईन स्पर्धा, सार्वजनिक व्याख्याने आयोजित करणे इत्यादी। परंतु आज आपण एका वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करणार आहोत, ते म्हणजे मुलाखतीच्या स्वरूपात। आज आपल्या समोर आहेत नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद आदरणीय नीरजजी देशपांडे सर। नीरजजी द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स नंदुरबार सबसेंटरचे मानद सचिव आहेत। आजची मुलाखत देखील IIA नंदुरबार सबसेंटर आणि मंथन डिझाईन कन्सेप्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे। दरवर्षी नीरजजी हा दिवस वर्तमानपत्रात या अनुषंगाने लेख प्रसिद्ध करतात, परंतु यावर्षी हा एक थोडासा वेगळा प्रयत्न। आजच्या या मुलाखतीतून सरांचा या क्षेत्रातला जो गाढा अभ्यास आहे, त्याद्वारे या विषयातील संकल्पना सर्वसामान्यांना समजतील अशा प्रकारे ते आपल्यापुढे काही प्रश्नांच्या उत्तरातून मांडणार आहेत। चला तर मग जाऊया आपण त्यांच्याकडे। नमस्कार सर। नमस्कार। नीरजजी, वर्ल्ड आर्किटेक्चर डेबद्दल आर्किटेक्ट्स व्यतिरिक्त इतरांना फारशी माहिती नाही, तेव्हा सुरुवातीला वर्ल्ड आर्किटेक्चर डेविषयी थोडी माहिती द्या। जी, वर्ल्ड आर्किटेक्चर डे हा दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार, मग ती तारीख बदलत असते, त्या दिवशी साजरा केला जात असतो। युनायटेड नेशन्स देखील या दिवशी वर्ल्ड हॅबिटॅट डे साजरा करत असतो आणि हे दोन्ही तसं पाहिलं तर समांतर विचारांनी चालणारे किंवा साजरा केले जाणारे दिवस आहेत। दरवर्षी एका ठराविक कालसुसंगत अशी संकल्पना, थीम, युनियन ऑफ इंटरनॅशनल आर्किटेक्ट्स ही जगातील सक्रिय उपक्रमशील आर्किटेक्ट्सची एक शीर्ष संघटना आहे, त्यांच्या वतीने प्रकाशित केली जाते आणि त्या अनुषंगाने पुढे हे सगळं काम सुरू असतं। यावर्षी एम्पॉवरिंग द नेक्स्ट जनरेशन इन पार्टिसिपेटरी अर्बन डिझाईन किंवा जनसहभागातून नगर विकासासाठी भावी पिढीच्या सक्षमीकरणाची गरज अशी थीम देण्यात आलेली आहे। मला असं वाटतं 2023 मध्ये मागच्या वर्षी G20 परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे होतं, तेव्हा भारताने वसुधैव कुटुंबकम, एक जग, एक परिवार, एक भविष्य असे जे बोधवाक्य किंवा अशा ज्या संकल्पना जगाला दिल्या होत्या, त्यातून सामायिक प्रयत्नांना भारताने मला असं वाटतं की सगळ्यांसमोर आणलं होतं। सामूहिक साधनेतून सुदृढ समाज निर्मिती हा तसाही भारताचा इतिहास आणि संस्कृती राहिलेली आहे। तेव्हा युनियन ऑफ इंटरनॅशनल आर्किटेक्ट्सने ही जी संकल्पना यावर्षी प्रस्तावित केलेली आहे, मला असं वाटतं की ती नक्कीच भारतीय विकास चिंतनातूनच प्रेरित होऊन केली असणार असं मला वाटतं। हा सगळा उहापोह आणि ही विचारांचं मंथन नेमकं कशासाठी? बरोबर, तर आपण असं बघू, कुठल्याही देशाच्या विकास यात्रेतला एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे आर्किटेक्ट। आणि एखादं छोटंसं घर, एखादा बंगला, अपार्टमेंट किंवा सोसायटीज यांच्या डिझाईनपुरतं आपण या जमातीला नक्कीच मर्यादित करू नये असं मला वाटतं। आर्किटेक्ट्स जेव्हा एखादा छोटासा प्रोजेक्टसुद्धा डिझाईन करतात, तेव्हा ते अत्यंत व्यापक विचारातून ती निर्मिती करत असतात। मग मला सांगा, ज्या वेळेला आर्किटेक्ट शहरं, मोठमोठे टाउनशिप्स, क्लस्टर्स डिझाईन करत असतील, तेव्हा त्यांचं मन किती वेगवेगळ्या विचारांनी वेढलेलं असेल आणि समाजातील इतरांपेक्षा अधिक संवेदनशील किंवा सजग असणारे असेच काही आर्किटेक्ट्स जे आहेत, त्यांचा धोरणात्मक विचार देखील खूप प्रभावी असतो आणि त्यांच्या विचारांचा, त्यांच्या अभ्यासाचा एखाद्या राज्याच्या किंवा देशाच्या धोरण निश्चितीमध्ये सुद्धा खूप मोठा सहभाग असतो, फार मोठा वाटा असतो।
म्हणूनच मला असं वाटतं की सर्व स्तरातील आर्किटेक्ट्सचा अशा पद्धतीच्या विचारमंथनांमध्ये सक्रिय सहभाग अपेक्षित पण आहे आणि तो आवश्यक पण आहे. एम्पॉवरिंग द नेक्स्ट जनरेशन इन पार्टिसिपेटरी अर्बन डिझाईन या थीमचं महत्त्व काय? नक्कीच ही थीम याचं महत्त्व सध्याच्या काळामध्ये खूप मोठं आहे. वर्ल्ड आर्किटेक्चर डेकडे आणि या संकल्पनेकडे, दरवर्षीच्या थीमकडे केवळ एक सेलिब्रेशन किंवा एका दिवसाचा इव्हेंट म्हणून बघायला नको समाजानेही आणि आर्किटेक्ट्सनेही, असं मला वाटतं. कारण पुढील वर्षभर ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून अनेक ठिकाणी वेगवेगळी चर्चासत्र, कार्यशाळा आणि व्याख्यानं होणार आहेत. ते होतच असतात म्हणजे दरवर्षी. आणि या सगळ्यांचा एक परिणाम म्हणून किंवा त्यांचं एक रिझल्ट म्हणून एक दिशा देणारं, विकासाला, देशाच्या, जगाच्या, एखाद्या प्रदेशाच्या विकासाला दिशा देणारं असं डॉक्युमेंटसुद्धा तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे याला गांभीर्याने सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये व्यक्तिकेंद्रित सत्ता व्यवस्था ज्या आहेत त्या जगभरात काय गोंधळ घालतायत हे आपल्या सगळ्यांना लक्षात येतं आहे. आपण हे रोज बघतो आहोत. त्याच्यामुळे अशा व्यवस्थांना दिशा देण्याची सुद्धा गरज आहे. आणि अशा व्यवस्था आता बघतायत की म्हणजे विशेष करून भारताकडे अशा सगळ्या व्यवस्था बघतायत की जनसहभाग आणि या जनसहभागातून मिळणारे जे रिझल्ट्स आहेत त्याच्याकडे अशा व्यवस्था फार लक्ष ठेवून आहेत. तेव्हा प्रत्येक वेळेला एखादा विशिष्ट प्रदेश, भूभाग यांच्या विकासाचा आराखडा हा केंद्रीभूत पद्धतीने किंवा केंद्रीय पद्धतीने एका कक्षामध्ये बसून ठरवता येण्यासारखी आत्ता परिस्थिती नक्कीच नाही. आता नागरिक सजग झालेले आहेत. तेव्हा त्या ठिकाणचे मूळ रहिवासी, स्थानिक नागरिक यांचा सक्रिय सहभाग त्या सगळ्या विकास प्रक्रियेमध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांचे विचार, त्यांची मतं, त्यांचे निर्णय, त्यांच्या आवडीनिवडी आणि व्यापक भविष्याचा विचार या सगळ्या गोष्टींकडे आवश्यक नजरेतनं बघायला पाहिजे. आणि म्हणूनच जगभराला दिशा देणाऱ्या वर्ल्ड आर्किटेक्चर डेची ही जी थीम आहे याचं या विशिष्ट वर्षामध्ये तरी नक्कीच फार महत्त्व आहे. ही संकल्पना आणि भारतीय वास्तुकला किंवा भारतातील वास्तुतज्ञ यांची सांगड कशी घालता येईल? बरोबर, चांगला प्रश्न आहे. मुळात केवळ वास्तुकला किंवा वास्तुतज्ञच नाही तर एकूणच भारताची जी कार्यसंस्कृती आहे ती कायमच प्रजाकेंद्रित म्हणजे अधिकाधिक नागरिकांच्या हिताचा विचार करणारी अशी राहिलेली आहे. पंचायत असो, चावडी असो किंवा जनता दरबार असो, या पूर्वापार चालत आलेल्या वेगवेगळ्या स्वरूपातील या संकल्पनांमधून भारतीय नागरिकांना कायमच प्रश्न विचारण्याचा, मत मांडण्याचा, विरोध करण्याचा आणि न्याय मिळवण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यांनी तो वापरलेला आहे वेळोवेळी. गेल्या काही दशकांवर जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळातील शासन पद्धतींचा अंमल किंवा प्रभाव आपल्याला जाणवतो. आणि त्याच्याचमुळे निर्णय प्रक्रिया ही भारतामध्ये केंद्रीकरण त्याचं मोठ्या प्रमाणावर झालेलं आपल्याला लक्षात येतं, जाणवतं. आता निर्णय प्रक्रियेतील जनसहभाग म्हणजेच विकेंद्रीकरण, या विकेंद्रीकरणातून स्थानिकांच्या मूळ गरजा आणि त्यांचं स्थानिक समाधान किंवा त्यांचे व्हर्नॅक्युलर लोकल सोल्युशन्स हे प्रभावीपणे आपल्याला बाहेर आलेले जाणवतील अभ्यासातनं. आणि हे सगळी जी प्रक्रिया ही नक्कीच सर्वस्पर्शी ठरण्याची शक्यता आहे आणि तसं आपल्याला काही उदाहरणातून दिसूनसुद्धा आलेलं आहे. तेव्हा भारतीय वास्तुतज्ञांनी भारताच्या विकासाच्या या सुवर्ण काळामध्ये निष्क्रिय राहून अजिबात चालणार नाही. ते देशासाठी पण आणि आर्किटेक्टसाठी पण अत्यंत धोकादायक ठरू शकेल असं मला वाटतं. तेव्हा ही संकल्पना भारतीय वास्तुतज्ञांनी जास्तीत जास्त आत्मसात करावी, स्वतःच्या प्रत्यक्ष कामामध्ये ती उतरवावी. हे त्यांच्यासाठीच नाही
तर विकसित आणि सुदृढ भारताच्या भविष्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. असा बदल घडवणे भारतातील वास्तुतज्ञांना शक्य आहे का आणि तो कसा? महेशजी, नक्कीच. म्हणजे भारतीय किंवा भारतीयांचा स्वभाव हा बदलांना पटकन स्वीकारणारा नाही, हे काही अंशी खरं आहे. मात्र गेल्या काही काळापासून आपण बघतो आहोत की भारतामध्ये सकारात्मक बदलांची जी प्रचंड गती आहे आणि त्यासोबतच गुणवत्तेमध्ये सुद्धा ती प्रगती आपल्याला जाणवते आहे, आपण प्रत्येकजण अनुभवतो आहोत. तर मला असं वाटतं की नक्कीच हे शक्य आहे. आता कसं तर वास्तुकला परिषद म्हणजेच काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही आर्किटेक्चरल एज्युकेशन कंट्रोल करणारी किंवा इम्पार्ट करणारी ही आणि आर्किटेक्ट्सला त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणारी, त्यांचे न्याय हक्क जपणारी अशी एक संस्था आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ही राष्ट्रीय स्तरावरील भारतीय आर्किटेक्ट्सची एक स्वयंसेवी संस्था. या दोनही संघटनांवर भारतातील आर्किटेक्ट्सचा प्रचंड विश्वास आहे. या दोन संघटनांनी जर एकत्र प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांची गती आणि त्याचा जोर वाढवला तर नक्कीच त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा आणि ताकद आहे की ते भारतीय आर्किटेक्ट्सला, वास्तुतज्ञांना प्रोत्साहित करू शकतात आणि असे बदल भारतीय वास्तुतज्ञ नक्कीच घडवू शकतात. वेळोवेळी त्यांनी असे बदल घडवण्यामध्ये एक मोठा वाटा उचललेला आहे, हे त्यांनी भूतकाळातही सिद्ध करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे असा बदल भारतीय वास्तुतज्ञ नक्कीच घडवू शकतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद नीरजजी. आज खरोखरच नीरजजींनी अगदी सोप्या शब्दात वर्ल्ड आर्किटेक्चर डेबद्दलची संकल्पना सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितली. यावरून आपल्या जगाला आकार देणाऱ्या वास्तुविशारदांची सर्जनशीलता, नवकल्पना आणि समर्पण आपल्या लक्षात येते. जलद शहरीकरण, हवामान बदल आणि विकसित होत असलेल्या सामाजिक गरजा या आव्हानांना तोंड देत असताना वास्तुविशारदांची भूमिका अधिक गंभीर बनते याची प्रचिती आपल्याला येते. आणि शेवटी वर्ल्ड आर्किटेक्चर दिनाच्या सर्व आर्किटेक्ट्सला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद महेशजी. आपण या सगळ्या मुलाखतीसाठी वेळ काढला याबद्दल मी आपलेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स नंदुरबार सब सेंटर आणि मंथन डिझाईन कॉन्सेप्ट्सच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः महेशजी हे एक शिक्षक आहेत आणि समाजाच्या आर्किटेक्चर या क्षेत्राशी दूर असलेल्या किंवा फारसं घनिष्ठ नातं नसणाऱ्या एका गटाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात आलेले हे सगळे प्रश्न त्यांनी आमच्याकडनं त्याची उत्तरं जाणून घेतलीत आणि त्या माध्यमातून आपल्यासारख्या इतर सर्व लोकांना ज्यांना आर्किटेक्चर या विषयाबद्दल कुतूहल आहे त्यांच्या मनात या निमित्ताने नक्कीच या विषयाबद्दलचं माहिती आम्ही पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत असं आम्हाला वाटतं. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.